देवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. मागच्या वेळी आपण बुद्धिदे रघुनायका या समर्थांच्या अत्यंत प्रभावी प्रार्थनेतला संसार नेटका नाही उद्वेग वाटतो जीवी परमार्थ आकळे ना की बुद्धी दे रघुनायका इथपर्यंत आलो होतो. तर याच्या आधीच्या 10व्या श्लोकात जे समर्थ मागतायत की कळेना स्फूर्ती होईना आपदा लागली बहु प्रत्ययी पोट सोडीना बुद्धी दे रघुनायका, ही सगळी तळमळ त्यांची कोणासाठी आहे? यातलं स्वतःसाठी काहीच नाहीये. सगळ्या चिंता करीतो विश्वाची हा जो त्यांचा लहानपणापासूनचा जो अप्रोच जो आहे, जो त्यांचा दृष्टिकोन आहे जगण्याचा, की इतक्या लहानपणी जे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, बालपणी सर्वज्ञता वरी त्याते, तर सर्वज्ञ असण्याचं लक्षणच एक आहे की सर्वज्ञ जो आहे तो सर्वच्या ठिकाणी त्याला स्वतःचाच अनुभव आहे. हे विश्वची माझे घर ऐसी जयाची मती स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला, जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. तसं ज्ञानेश्वर माऊलींचं एक पद आहे की विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. तर हे महात्मे एकाच वेळी त्या सच्चिदानंदात मग्नही असतात आणि त्याच वेळी सगळ्या जीवांना जे दुःख आहे, जी आर्तता आहे, आरती ज्याला म्हणतात, तीही त्यांच्या मनी प्रकट होते आणि केवळ निस्वार्थ दया, अनकंडिशनल जी लव आहे किंवा अनकंडिशनल त्यांची सिंपथीपेक्षा एम्पथी जी आहे ती त्यांचा स्थायी भावच आहे. आणि तो काय आहे? कारण ते भगवंताशी एकरूप झालेत आणि भगवंतच हे सांगतात की मी कसा आहे. तर अर्जुनाला भगवंत सांगताना मी सांगतात की सुहृदच सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांती वृच्छती. मी सर्वही भूतांचा सुहृद आहे म्हणतात भगवान. म्हणजे भगवान असं म्हणत नाहीत की जे माझी पूजा करतायत त्यांचा मी सुहृद आहे, बरं पूजा नको करून दे, जे चांगले वागतायत दुसऱ्यांसाठी त्यांचा मी सुहृद आहे, तसंही नाही. सुहृदच सर्व भूताना, बरं माणसांचा आहे का? तर नाही, सर्व भूताना. भूत म्हणजे जे व्यक्त स्वरूपात आलेलं आहे ते सर्व. मग त्याच्या स्थावर जंगम म्हणजे सगळी हालचाल करणारे जे आपण ज्याला जीव म्हणतो, म्हणजे मनुष्य, प्राणी, सरपटणारे प्राणी, तेही आले आणि स्थावर जे वनस्पती, दगड, धोंडे, हे सगळ्यांच्या सुहृदच सर्वभूताना मी आहे म्हणून भगवान सांगतायत. आणि आता आधुनिक मेटाफिजिक्स मध्येही हे प्रूव्ह झालेलं आहे की स्मॉलेस्ट जो पार्टिकल आहे, ज्याला आपण परमाणू म्हणतो किंवा सब ॲटॉमिक पार्टिकल्स किंवा सब ॲटॉमिक पार्टिकल, त्यालाही इंटेलिजन्स आहे हे प्रूव्ह झालंय. कोणाला उत्सुकता असल्या टू स्लिट एक्सपेरिमेंट ऑफ मेटाफिजिक्स सर्च केलं तर युट्यूबवर त्याचे बरेच व्हिडिओ मिळतील. तर त्यातही हे जाणून आलंय की तेवढ्या त्या सूक्ष्म कणालाही इंटेलिजन्स आहे. इंटेलिजन्स आहे म्हणजे बुद्धी आहे. बुद्धी आहे म्हणजे हृदय आहे.
हृदय म्हणजे बाह्य हृदय किंवा योग्यांचं बाह्य हृदय म्हणजे आज्ञाचक्र, ते त्याच फॉर्म मध्ये असावं असं हरकत नाही. उत्क्रांतीप्रमाणे त्याचा मनुष्य शरीरात उत्क्रांती होऊन आत्मदर्शन होण्याला योग्य असं ते बनलेलं आहे. पण त्या आधीच्याही जीवांच्या मध्ये तो आहे, त्यांचा सुरूरच सर्व भूतानाम तो आहे. आणि तीच संतांची अवस्था आहे. त्यामुळे संतांनाही आता समजा आईचं लहान लेकरू आहे आणि ते काळोखाला बघून घाबरलं आणि रडायला लागलं, तर त्याला नुसता भास झालेला आहे, त्यामुळे त्याचं रडणं निष्कारण आहे म्हणून हसत बसत नाही आई. वडील कदाचित हसतील, अरे काय रडतोय म्हणून. पण आई जी असते ती स्वतः कासावीस होते की याची ती भीती कशी जाईल. तशी ही आईची माया संतांची आहे, म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली आपण म्हणतो. तर तसेच इथे समर्थांची हे आहे की हे सगळं विश्वाचं जे अर्थ त्यांच्या मनी जे प्रकटलेलं आहे, तर त्या विश्वाला आणि आपल्याला जो कार्यक्षेत्र दिले, आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे, तिथे जे दुःख आहे, तिथे जे मनुष्य म्हणून जगण्या इतकंही स्वातंत्र्य राहिलेलं नाही, इतकंही धैर्य राहिलेलं नाही, असा तो समाज आहे. आणि तोच वेगळ्या प्रकारे का होईना आजही तो तसाच आहे. त्यामुळे ही समर्थांची प्रार्थना त्यावेळी मुघल होते, त्यावेळी ही प्रार्थना झाली असा नाही. ही प्रार्थना ही सत प्रार्थना आहे. म्हणजे ही कधीही कुठेही कोणत्याही काळात लागू पडणारी प्रार्थना आहे. कारण जोपर्यंत बुद्धिशुद्धी नाही आणि बुद्धिशुद्धी होऊन परमात्म तत्व त्यात प्रकटत नाही, आणि ते प्रकटल्यावरही संतपदाला पोचल्यानंतर ज्यांची जबाबदारी त्या संतावर आहे, त्यांची बुद्धी जोपर्यंत शुद्ध होत नाही, तोपर्यंत ही प्रार्थना प्राथमिक भक्त असो, अगदी संसारिक ज्याला पाहिजे त्यांनीही बुद्धी मागावी, ही प्रार्थना करावी. आणि संतपदाला पोचलेले ही प्रेमाने ती प्रार्थना करतात. ते कधीही असं मानत नाही की मी पूर्ण आहे, कारण मीच नाहीये तिकडे. तर त्यामुळे ही प्रार्थना अशी आहे की ही तुम्ही एका सिद्ध महात्म्याने केलेली प्रार्थना समजा, मुमुक्षीने केलेली समजा, किंवा आपली स्वतःची समजा. आपली स्वतःची प्रार्थना म्हणून जर केवळ 5 मिनिटं, ही 5 ते 10 मिनिटं पण लागणार नाहीत ह्या त्यात तळमळीने जर ही प्रार्थना घडली, तर ती प्रार्थना ज्या कारणासाठी आपण केली ती बुद्धीची शुद्धी घडणारी आहे. आणि त्याकरता या बुद्धी विषयाच्या शेवटी आपण ही प्रार्थना घेतो. तर आता समर्थ सांगतायत, मागच्या वेळी याचा एक अर्थ आपण बघितलेला, संसार नेटका नाही उद्वेग वाटतो जीवी, परमार्थ आकळे ना की बुद्धिदेय रघुनायका. म्हणजे हा संसार जो सगळा भासतोय, आता समोरच्यांना दुःख आहे पण तो भास सगळ्यांनाच आहे तो भास. तर त्यातनं आत्मस्वरूपाचं विस्मरण लोकांना पडलेलं आहे. आत्मस्वरूप काय, धर्म काय, हा विचार तर पुढचाच राहिला. आज जगू की नाही, आज आपल्या कुटुंबाचे इब्रत इज्जत टिकणार आहे की नाही, इतका भयभीत झालेला समाज आहे. त्याला वर आणायचं आहे, त्याकरता लागणारी प्रतिभा आणि बुद्धी मागतायत स्वामी महाराज, रामदास स्वामी. आणि त्यावेळी या लोकांनाही जिथे ते आहेत, म्हणजे जर पापतापानी ग्रासलेले आहेत तर पापम तापम व्याधी माधीमचे दैन्यम हे घालवायला सांगितले. त्याच्यावर आलेत समजा तर धर्मावर प्रीती घडावी. धर्मे प्रीतीम सन्मतीम देवभक्तीम सत्संगाप्तीम तेही भुक्तीमच्या मुक्तीम आणि शेवटी भावासक्तीम, हे होईपर्यंत त्या सद्गुरूंचं कार्य चालू चालू आहे. आणि ते स्वतःकडे कमीपणा घेऊन भगवंताकडे मागतायत की हे करण्यासाठी बुद्धी दे रघुनायका. म्हणून संसार नेटका नाही उद्वेग वाटतो जीवी, परमार्थ आकळे ना की बुद्धी दे रघुनायका. याचा एक आध्यात्मिक एक
रिलेव्हन्स पण असा आहे की मागे आपण अ, ते रात्र काळी बिलवर काळी याचा एक अर्थ पाहिला होता. तसंच ते भगवान जेव्हा अर्जुनाला गर्व होतो, मग ती ब्राह्मणाची मुलं टिकत नाहीत, त्या प्रसंगी अर्जुनाला रथातनं एका काळोख्या मार्गाने त्यांनी नेलं आणि पुढे सुदर्शन प्रकाश देते असा उल्लेख आहे. आता हे जे सगळे उल्लेख आहेत ते आज्ञाचक्रात पर्यंत जेव्हा कुंडलिनी शक्ती पोचते, आज्ञाचक्राचा भेद झाला की दुःख सगळं गेलं किंवा संसाराची आसक्ती सगळी गेलेली आहे, पण पूर्ण आनंद प्राप्ती अजून झालेली नाही. सगुण साक्षात्कार झालेला आहे किंवा सविकल्प समाधी प्राप्त झालेली आहे. त्या सविकल्प समाधीत आपण मागेही पाहिलं त्याप्रमाणे अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत तो जीव जर पोचला असेल तरी तो अहम ब्रह्मास्मी म्हणण्या इतका अहम पण राहिला आणि अस्मी या यांनी असण्याची वृत्तीही राहिली. या वृत्तीचा जेव्हा नाश होतो तेव्हा ती सहस्रारापर्यंत महात्मा पोचतो आणि तिथे वासुदेव सर्वम एवढंच राहतं. मी ब्रह्म हे बोलायला मी शिल्लकच राहत नाही. पण मात्र अज्ञानाचा नाश झाल्या तिथेच ज्ञानाचा अनुभव पूर्ण आला असं होत नाही. त्याच्यात जी गॅप आहे तिथे कर्तृत्व संपलेलं आहे. म्हणजे त्या साधकाला किंवा त्या सिद्धावस्थेत पोचलेल्या महात्म्याला कर्तृत्व भावना गेली, त्यामुळे पुढे प्रयत्न काही नाही आणि किंचित असा अहंकार किंवा शुद्ध बुद्धी ही शिल्लक राहिलेली आहे. तर तिथून पुढे तो स्वतः जाऊ शकत नाही. तिथे सद्गुरू त्या त्याला योग्याची काळोखी रात्र असंही म्हटलेलं आहे. तर त्यातनं सद्गुरू हे पुढे नेतात. तर तसं त्या गोष्टीत अर्जुनाला श्रीकृष्णांनी नेलं आणि ते सुदर्शन चक्र हे ज्ञानाचं प्रतीक आहे. सुदर्शन चक्र हे प्रत्यक्ष ज्ञान आहे. तर ते सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान हे मार्ग दाखवतोय आणि सद्गुरू हात नेऊन धरून त्यांना पुढे नेत आहेत. तर ती ही अवस्था इथे वर्णन केलेली आहे की सर्व सोडलेलं आहे, म्हणजे वैराग्य तर पूर्ण आहे. उपासना म्हणावी तर 12 वर्ष पुरश्चरण केलेलं आहे गायत्रीचं गोदावरीत उभं राहून. इतकं तीव्र वैराग्य आहे. उपासनेला सुरुवात करतानाच हनुमंताचं मार्गदर्शन आणि त्या असं म्हणतात की ते पुरश्चरण चालू असताना तीरावर बसून हनुमंत त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहत असत, जेणेकरून त्यांना त्या शीत किंवा जलचरांचा काही त्रास होऊ नये. तर अशी ही योग्यता समर्थांची आहे. पण तसंही असलं तरी जेव्हा असे जे ईश्वर कार्याकरता आलेले महात्मे असतात त्यांच्यात थोडीशी इच्छा, आपल्या कार्याला अनुकूल अशी थोडीशी इच्छा भगवंत ठेवून देतात. व्यास महर्षींचं उदाहरण आहे. स्वतः ते विष्णूचे अवतार आहेत, वेदांचे भाग केले, पुराणांची रचना केली, महाभारत ग्रंथ लिहिला, 17 पुराणं लिहून झाली, तरी तळमळ आहे, तगमग आहे, शांती मनाला नाही. आता ती त्यांची जी शांती मनाला नाही ही वैयक्तिक रूपाने घेऊ नये आपण. ते वैयक्तिक रूपाने ते आत्मानंदात विनिमग्न आहेत, पण हे विश्वची माझे घर या दृष्टीने सर्व जीवांशी जेव्हा ते एकरूप आहेत तेव्हा त्या जीवांची दुःख गेलेली नाहीत. हे जे काही सगळं साहित्य आपण केलेलं आहे त्यांनीही पूर्ण भक्तीची प्राप्ती होईल, मुक्तीपर्यंत पोचू शकतील कदाचित. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ती तत्वता, असं भगवान सांगतायत अर्जुनाला गीतेमध्ये. की सहस्र म्हणजे हजारो मनुष्यातनं, हजारो म्हणजे फक्त हजार असं नाही, असंख्य असा अर्थ आहे. असंख्य लोकातला एखादाच
मला जाणण्याचा प्रयत्न करतो आणि अशा जाणणाऱ्यांपैकी क्वचितच एखादा मला व्यक्ती तत्वता म्हणजे तत्वता मला योग्य प्रकारे जाणून घेऊ शकतो भगवान म्हणतायत. मग तेवढे महात्मे सोडले तर बाकीच्यांची सोय काय? तान्हं बाळ आहे. आता ना नागिणीला म्हणजे आपले पिल्ल झाल्या झाल्या ती नागिण खाते किंवा वाघिणी पिल्ल झाल्या झाल्या त्यांना खाते, एखादं जे बाजूला राहिलेलं असतं ते वाचतं असं म्हणतात. म्हणजे जन्म दिला नुसता यांनी आईची माया येत नाही. आईची माया जी आहे ते ईश्वरांनी स्वतःचा गुण स्त्रियांमध्ये दिलेला आहे. आपल्या धर्मांनी स्त्रियांना कमी मानलंय असं जे म्हणतात त्याच्यावर महाराज सांगतायत द्विसासरीच्या प्रवचनात भागवतामध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे की स्वतंत्रता मिळवायची आहे ना तुम्हाला, मग अशा प्रकारे मिळवा. तो भगवंतही नियामक झालेला आहे त्या अनसुया मातेच्या पातिव्रत्यामुळे किंवा इथे देवकी मातेच्या प्रेमामुळे तो भगवंत हा नियामक झालेला आहे. तर ही मातृशक्ती जी आहे ती भगवंतानी आपली दया दिलेली आहे. मातेचं जे प्रेम आहे की फक्त आपल्या पुत्राच्या सुखाचा विचार आणि तो जरा डोळ्याआड झाला तरी कासावीस वाटणं. आणि हेच जसं देवाचं लक्षण आहे तसं भक्तीची व्याख्या करताना नारद महर्षींनी भक्ताचं किंवा भक्तीचं वर्णनही हेच केलंय की भक्तीचं वर्णन आधी त्यांनी बाकी शांडिल्य महर्षींनी वेदव्यासांनी केलेल्या व्याख्या सांगून मग स्वतःची अशी खूप स्पेसिफिक आणि अगदी सोपी व्याख्या केली की ते म्हणतात की भक्ती म्हणजे त्याचं जर स्मरण राहिलं नाही किंवा दर्शन राहिलं नाही तर परमव्याकुलता निर्माण होणं आणि सगळा जो विचार आहे तो त्याच्याच सुखाचा करणं म्हणजे त्याच्या सुखाकडे तत्परता. भगवंताला सुख द्यायचंय, भगवंताकडे मागणं ही भक्ती नाहीये. भगवंताला सुख द्यायचंय हे ज्यांना जमतं ते भक्त म्हणून म्हणवले जातात, तेच संत ठरतात. आणि त्यामुळे इथे रामदास स्वामींनाही ते देवा ह्या सगळ्यांचं भलं कर, यांना हे दे ते दे असं देवाला कामाला लावत नाहीयेत. फक्त ते म्हणतात मला फक्त तुम्ही बुद्धी द्या. हा जो बुद्धी महत्त्व जे आहे की ज्याच्यात सर्वांच्या बुद्धीचा अंतर्भाव होतो, त्यातच तुम्ही असं काही करा की यांना मार्ग दाखवण्याची माझ्या शब्दात माझ्या बुद्धीत योग्य ती प्रेरणा होऊन दे आणि ते घेण्याची यांनाही शक्ती निर्माण होऊन दे. तर ह्या लेव्हलवर ही प्रार्थना समर्थ करतायत. आणि आधी आपण म्हटल्याप्रमाणे ही जरी आपण आपल्या लेव्हलवर जरी प्रार्थना केली की रोजचा आता संसार नेटका नाही, उद्वेग वाटतोय, परमार्थ कळत नाही, ही आपल्यापैकी कोणाची अवस्था नाहीये सांगा. फक्त म्हणजे काका वसुधाताई हे सगळे ज्येष्ठ साधक आपल्याला समोर आहेत, ते सोडले तर आपण सगळे बहुतेक म्हणजे अजूनही असतील मला माहित नाही, मी माझ्यापुरतं बोलतोय की काळजी लागलेली आहे. आज काय उद्या काय, आयुष्यभर पुरेल की नाही. महाराज म्हणतात एका प्रवचनात की आज पुरेल की नाही, उद्या पुरेल की नाही, आयुष्यभर पुरेल की नाही, ही चिंता संपतच नाही. तर तशी ही चिंता नसली तरी आपण त्या चिंतेकरताही बुद्धी दे रघुनायका मागितलं तरी ते पुष्कळ उपकारक आहे. कारण जसं महाराज द्विसासरीच्या प्रवचनात सुरुवातीला म्हणतात की निष्काम भक्ती हवी, सकाम भक्ती ही साधन भक्ती आहे, ती खरी भक्ती मानता येत नाही. तरी सुद्धा महाराज काय म्हणाले की पण मागायचंच झालं
तर निदान बुद्धी दे रघुनायका दाता एक रघुनंदन असं म्हणून त्याच्याकडे मागावं म्हणाले. व्यवहारात आपण कोणाकोणाला विनंती करतो, कोणाकोणाकडे मागतो, मागायचं आणि कामही होत नाही तरी सुद्धा आभार मानायचे अशी परिस्थिती आहे. त्यापेक्षा दाता एक रघुनंदन ही तरी भूमिका असावी. त्यामुळे संसारात आपल्याला जे काही लागतं, आपण बाकी काही मागायला गेलो ना तर त्यात काही ना काही त्रुटी राहते. आता रावणाने मागितलं की मला प्राण्यांकडनं नाही, देवांकडनं नाही, गंधर्वांकडनं नाही, या सगळ्यांकडनं मृत्यू नको. मनुष्य राहून गेला अहंकारामुळे आणि मनुष्य रूपात येऊन भगवंतांनी त्यांना मारलं. तसंच त्या महिषासुराने कोणत्याही पुरुषाकडनं मृत्यू येऊ नये मागितलं. स्त्री काय करणार आहे, अबला आहे आणि ती सर्वांना बल देणारी जी जगन्माता आहे, तिने सर्वांची देवांनी तिला शक्ती दिली, पण ती स्वतःची शक्ती असलेली ती जगन्माता तिने येऊन त्यांचा नाश केलेला आहे. म्हणजे काय की आपण स्वतःच्या बुद्धीने काही मागताना काहीतरी कमी पडू शकतं. तर हे बुद्धिदे रघुनायका हे जे समर्थ मागतायत याचं कारण म्हणजे ऑलरेडी त्यांना बुद्धी मिळालेली आहे आणि हे एकदम स्मार्ट मागणं आहे आत्ताच्या शब्दात बोलायचं झालं. कारण जे काही मला पाहिजे, जे काही मला माझ्यासाठी पाहिजे असं नाही, सर्व जगासाठी पाहिजे, जे काही माझी इच्छा आहे. आता समर्थांसारखी जरी व्यापक बुद्धी झाली नसेल, स्वतःपुरतं जरी असेल, तरीही मागताना जर सगळ्या गोष्टीतनं प्रॉपर मार्ग काढून सगळं साधण्याची केवळ एक बुद्धी जरी मिळाली, तर त्या बुद्धीच्या द्वारांनी बाकी सगळं आपोआप आपल्याला मिळवता येतं. म्हणून ही स्मार्ट प्रार्थना आहे आत्ताच्या शब्दात सांगायचं झालं तर. तर पुढे अ, अ, हे पुढे सांगतायत समर्थ. आता त्यांची ही व्यवहारिक अवस्था ही आहेच. आता त्याला सांग. दिनो हा 1 मिनिट. हा बोला बोला काका. प्रार्थना कशी करायची हो हे मोठ्या महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे वा वा. की त्वयी भक्ती मे वर्धय, तू माझी भक्ती वाढव, दुरुत्तम ईशनाशय अशेषम, आणि माझ्या जे काही दुर्विचार असतील ते सगळे तू दूर कर, नाहीसं कर. हे वा. आधी सांगितलं. हो त्वयी भक्ती मे वर्धय दुरुत्तम ईशनाशयशम. पण त्याला नंतर लक्षात आलं, आणि देवाला आपण काय सांगायचं, त्याच्यापेक्षा त्याला काय द्यायचं ते देऊ दे ना. म्हणून त्यांनी पुढे काय ऍड केलं, यच्छ तवेष्टम तत्कुरु, तुला जे योग्य वाटेल तेच तू कर. त्वयी भक्त यच्छ तवेष्टम तत्कुरु मैभो, सर्वज्ञ वक्तुम असमर्थ. हा, मी असमर्थ आहे बाबा. मी म्हणलं आधी शहाणपणा करायला गेलो की मला हे दे, मला ते दे, ते दे. पण नंतर मग लक्षात आलं की नाही, माझ्या हिताचं काय आहे हे माझ्यापेक्षा तुला जास्त समजतं. अगदी. तुला जे योग्य वाटेल, ज्याच्यामध्ये माझं मानव जन्माचं सार्थक आहे, कल्याण आहे, तेच मला तू दे. हो. हे इतर कोणी मागितलेलं नाही बरं का. हो. हा. आणि महाराजांना हा श्लोक म्हणताना भरून यायचं एकदम. मे वर्धय वृत्तमैशनाशय शेषम यच्च वेष्टम तत्करू मैभो सर्वज्ञ वक्तुम असमर्थ. तर ह्यात जी शरणागती आहे की काय मागायचं हे पण मला कळत नाही, तर समर्थांचीही हीच भूमिका आहे की मी मागतोय, जसं सुचतंय, जी दैन्यावस्था पसरलेली आहे, जो आत्ता मला त्रास होतोय, त्यांनी मी काय मागतोय ते मागतोय, पण ते नीट मागायची पण बुद्धी तुम्हीच द्या, कारण मला ते कळणार नाहीये. हाही भाव त्यात आहे. त्यामुळे सगळ्यासाठी ही ती शुद्ध बुद्धी मागतात आणि ती शुद्ध बुद्धी प्राप्त झालेले महात्मे ही अशी प्रार्थना करतात की यच्च वेष्टम तत्कुरु. म्हणजे त्याच्या पुढे प्रार्थना संपलीच. म्हणजे मागायचं काय, जे इष्ट आहे
ते तू करणार आहेस तर मी बोलायचंच काय, म्हणजे प्रार्थना संपली तिथे. म्हणजे प्रार्थना करायची तर बुद्धी मागायसाठी करा, आणि ती बुद्धी जर मिळाली, का प्रार्थना कशी होते ते मोठ्या महाराजांच्या प्रार्थनेतनं आत्ताच काकांनी सांगितल्याप्रमाणे, की प्रार्थनाच नाही काय सांगणार, मला जे हित वाटतंय ते खरंच माझं हित आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. महाराज म्हणालेले एकदा हरिहरेश्वरला की पैशासाठी परमार्थ की परमार्थासाठी पैसा, हा एक मोठा प्रश्न आहे. तर तसं आहे ते की आपण जे काय आपल्याला पाहिजे ते सकाम कसं नाही, किंवा त्यातला याला इंग्लिशमध्ये चांगला वर्ड आहे रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन म्हणजे एखाद्या चुकीच्या गोष्टीला लॉजिकली स्वतःच पटवून घ्यायचं असं की ते योग्य कसं आहे. मग मला पैसा का पाहिजे, म्हणजे एकदा पैसा मिळाला की मला नोकरी करायला नको आणि मला तुमचं सतत स्मरण घडेल. म्हणजे पैशानी संसार चालतो ही भूमिका दृढ केल्यासारखं आहे. बरं, तो पैसा मिळालाच तर, जसं ध्रुवाचं उदाहरण आहे, ध्रुवानी मागितलं की ते ध्रुवपद मला पाहिजे. नारदांनी येऊन आधी समजवलेलं आहे, तरी तेव्हा त्याचा तो आग्रह कायम आहे, आणि तो सात्विक आग्रह आहे, त्यामुळे त्याचंही कौतुक केलेलं आहे. ध्रुव आपण पटकन बोलून जातो सकाम भक्त आहे, पण 4-6 महिन्यात त्याला ईश्वर दर्शन झालेलं आहे. शेवटच्या काही महिन्यात तर नुसतं हवेचं अन्न म्हणजे श्वासाचं अन्न, आणि ते पण नंतर थांबलं, आणि थांबल्यावर सर्व विश्वाचा, देवांचाही श्वास कोंडला गेला, एवढ्या तयारीचा तो आहे. पण बुद्धी स्वतःची चालवलेली आहे तिकडे, की मला असं ध्रुवपद पाहिजे की सर्वात श्रेष्ठ आणि अढळपद. झालं, त्यामुळे हे कल्प जाईपर्यंत त्याला तिथेच बसून, अजूनही तिथेच बसून राहावं लागलेलं आहे. मुक्ती तोपर्यंत मिळणार नाही. आणि त्यामुळे जेव्हा ते विमान आलं, पुष्पक विमान त्याला न्यायला, तेव्हा त्याला तो पश्चाताप झालाय की अरे मी हे काय मागून बसलो. मात्र प्रल्हादजी हे असे बघतायत की भगवंत त्यांना विचारतायत की तू काहीतरी माग. हे म्हणतायत की अं, मी तुमचा अकाम भक्त आहे, हे पण म्हणताना महाराजांना भरून येतं. जिथे जिथे त्यांच्या भक्तांच्या अशा गोष्टी येतात तिथे महाराजांना भरून येतं. तर त्यातला हा एक आहे, मी एक आपला अकाम भक्त आहे म्हणाले. आणि आपणही स्वामी असे नाही आहात की काही केलं तर तुम्ही देणारे आहात. तर तरीही जेव्हा नरसिंह आग्रह करतात की काहीतरी माग, तर तेव्हा प्रल्हादजी मागतात, कामानां हृदि असौरोहा भवतस्तु वृणे नरम, वृणे वरम, सॉरी. म्हणजे माझ्या मनात कोणतीही कामना उत्पन्न होऊ नये, हाच वर तुम्ही द्या. आणि कोणतीही कामना उत्पन्न होऊ नये म्हणजे त्या बुद्धीमधल्या वृत्ती संपल्या. योगश्चित्त वृत्ती निरोधा आपण मागच्या वेळी बघितलं ते, त्याप्रमाणे त्या वृत्ती संपल्यात, आणि शुद्ध सात्विकच्याही पुढे गेली ती बुद्धी. ती शुद्ध बुद्धी म्हणजे ईश्वराचं सगुण रूप, देवी रूपाने जे पहिल्यांदा या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिना, ती जी बुद्धी आहे ती शुद्ध बुद्धी आहे. आणि त्या बुद्धीत ईश्वराचा प्रकाश प्रतिबिंब पडून नंतर ती बुद्धी जाऊन फक्त ईश्वरच राहतो. तर जे काही बुद्धी बुद्धी द्या, बुद्धी दे रघुनायका, बुद्धी दे रघुनायका, हे मागितले कोणाकडे, ज्याच्या योगे ती पहिल्यांदा आदी शक्ती बुद्धी तयार झाली महत्त्व रूपात. तर त्यामुळे मागणं काय मागावं, तर त्याचा शेवट असा आहे की काही मागायसारखंच राहून नये. जसं प्रल्हादजींनी मागितलं की मनात काही कामनाच राहून देऊ नये, किंवा
एका मुलाच्या आत्मीयतेने मागावं, जसं मोठ्या महाराजांनी मागितलंय की अ, अ, की मला काही कळत नाही, काय मागावं हे मला कळत नाही, तुझं जे इष्ट असेल ते मला दे. या सगळ्या प्रार्थना या एकाच शुद्ध बुद्धीच्या प्राप्तीच्या लक्षणाच्या प्रार्थना आहेत. आणि तीच शुद्ध बुद्धी मिळावी ही या स्तोत्रात किंवा या श्लोकात समर्थांनी केलेली आहे. आणि लगेच जर आपण श्रीपाद श्री वल्लभच्या स्तोत्रात पण हे पाहिलेलं आहे की ती मूळ श्रीपाद श्री वल्लभ ही प्रार्थना कशा करताय, तर ईश्वराला जी प्रार्थना करायची त्या संबोधनानेच त्या प्रार्थनेची सुरुवात करताय. तर श्रीपाद श्रीवल्लभ याच्याबरोबर क्लेशहारींसु कीर्ते, क्लेशाचं हरण म्हणजे शुद्ध बुद्धी आहे आणि तिथे मुक्तीचा समाधीचा लाभ आहे. आणि त्याच्या फलश्रुतीतही काय सांगतायत मोठे महाराज, श्लोक पंचकमे तद्यो लोक मंगलवर्धनम, श्री दत्ता अस्मान पाही देवादिदेव, आमच्याकडे पहा म्हणजे सर्व विश्वाकडे पहा, सर्व लोकांचं मंगल करा आणि दत्तांना हे जे श्लोकाचं पठण करतील तो दत्ताला प्रिय होऊन द्या, हेच मागितलेलं आहे. ही सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या एकाच प्रेमाने एकाच भक्तीने केलेल्या प्रार्थना आहेत. फक्त आपल्याला कळाव्या किंवा आपल्याला त्यात रुची निर्माण व्हावी किंवा त्या लेवलला आपण नसल्यामुळे आपल्यासाठी ते व्यवहारिक पण जे ताप आहेत ते दूर व्हावेत. संसार कसा नेटका होत नाहीये, तो कसा चालवावा, कुठला आश्रय नाहीये, पुढचा आता तो आश्रयाचा हे येईल, देईना पूर्वीना कोणी, म्हणजे कोण देत नाहीयेत, रोजचं खाणं पिणं हेही कोण पुरवत नाहीयेत. हे सगळं जे होतंय उगीच जन हसती, हा पण आपण अनुभव घेतो. काय हे अध्यात्माला लागलेत, संसाराकडे लक्ष नाही, असं पण ऐकतो. आपल्याला आपलं माहिती असतं की अजून काही परमार्थाचा पण नाही, पण त्याच्यापेक्षा टीका जास्त होती की काय हा कांदा लसूण खात नाहीये, अमुक करत नाहीये, हे काय देवाचं करत बसतो. तर किंवा कुठे स्तुतीही होते, मोठेपणा उगाच मिळायला लागतो की बाकीचं कोणी काहीच करत नसताना थोडं काही देवाचं करायला लागलं तर लोक त्याला हा काय देवा मार्गालाच लागला पण म्हणतात. तर हे सगळे अडथळे जावेत, बुद्धी स्थिर राहावी, बुद्धी शुद्ध राहावी आणि आपला साध्यातला साधा जरी व्यवहारिक जरी कोणती गोष्ट असेल त्यातही मार्ग करायची बुद्धी मिळावी, या सगळ्या दृष्टीने ही प्रार्थना खूप महत्वाची ठरणार आहे. मग पुढे म्हणताय समर्थ, देईना पूर्वीना कोणी, उगेची जनहासती, लौकिक राखता येना, बुद्धी दे रघुनायका. त्याला आपणही रिलेट करू शकतो. जेव्हा आपण काही नियम, काही आता काही जणांना महिन्याची वारी आहे किंवा काही रोजची जी उपासना आहे त्या उपासनेच्या वेळी आपोआपच तेवढा आपला बाकी जे लोकांचे जे बाकी आवडी आहेत, आजकाल म्हणजे दारू पिणं किंवा बाकीही सगळ्या गोष्टी ह्या इतक्या कॉमन झालेल्या आहेत की त्या न करणाऱ्या कुठेतरी वेडा आहे की काय, तो अश्लाघ्य आहे की काय, ही ह्या पद्धतीने सगळ्यांचे हे होतात. त्या म्हणजे आपल्या जे सामाजिक आपलं अस्तित्व, सोशल लाईफ जी आहे त्याच्यात आता हा माणूस ड्रिंक्स घेत नाही म्हणा, हे काही उदाहरण म्हणून सांगतोय, किंवा हे अमकी हिच्या बरोबर जास्त काही उगाच कोणाचं म्हणजे ते काय हल्ली किटी पार्टी असतात, अमुक असतात, अमुक हे भाग घेत नाही, तर हे सगळं ला मागासलेलं समजलं जातं. शुचिता पाळणं याला मागासलेलं समजलं जातं. तर त्यामुळे
वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या काळात जो धर्माप्रमाणे चाललेला आहे त्याला मागासलेलं ठरवलं जातच आहे. तसंच इकडे आहे आणि ते का लहान मुलगा असा जरी विचार केला तर तीही परिस्थिती आहे की राहायला आसरा किंवा माधुकरी हे पण मिळणं मुश्किल आहे. कारण स्पष्ट वक्ते आहेत. अन्याय आहे तो अन्याय बोलणारे आहेत. न्याय आहे तो धर्म आहे तो धर्म सांगणारे आहेत. त्यामुळे लोकांना जवळीक वाटूनही त्यांच्याबरोबर राहण्याची भीती आहे. ज्या लोकांकरता